नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे BK's मॅथ्स सायन्स यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीच्या गणिताच्या पहिल्या पाठाची माहिती अभ्यासणार आहोत. पहिल्या पाठाचे नाव आहे बेसिक कन्सेप्ट्स इन जिओमेट्री. भूमितीमधील मूलभूत संबोध किंवा संकल्पना. यामध्ये काय आहे पहा. पहिला जो मुद्दा आहे त्याचं नाव आहे पॉइंट. What do you mean by point? A point is an exact location. बिंदू म्हणजे निश्चित असे ठिकाण. Look at here. I shown here 3 points, point A, point B and point T. And any point is shown by a capital letter. Next point, line. Definition: a line is a straight path that extends without end on opposite directions. रेषा म्हणजे एक सरळ मार्ग जो दोन्ही दिशांना वाढवलेला असतो, अमर्याद असतो. आकृती पहा. इथे आहे रेषा L. एक अक्षरी नाव असेल तर ते स्मॉलमध्ये लिहिण्याचा प्रघात आहे. आणि इथे मी लिहिलंय रेषेचं नाव लाईन L. ही जी रेषा आहे, रेषा PQ, ही 2 अक्षराने दर्शवलेली आहे. आणि जेव्हा रेषा 2 अक्षराने दर्शवतात तेव्हा ती कॅपिटल अक्षरांचा वापर करून दर्शवतात. आणि ही रेषा वाचायची कशी, तर ही रेषा PQ किंवा रेषा QP असं वाचतात. म्हणजेच लाईन PQ or line QP. In this way we can read this line. Next point, it is line segment. Definition: line segment is a part of a line with 2 endpoints. Line segment is a part with 2 endpoints. रेषाखंड म्हणजे 2 अंत्यबिंदू असणारा रेषेचा भाग. इथे पहा आकृतीत रेषाखंड MN काढलेला आहे. इथं बिंदू M आणि बिंदू N हे या रेषाखंडाचे 2 अंत्यबिंदू आहेत. त्याला एंड पॉइंट असे म्हणतात. म्हणजे इथं या ठिकाणी आपल्याला रेषाखंड मोजता येतो, रेषा मात्र मोजता येत नाही. म्हणजे रेषाखंडाची लांबी मोजता येते. आता हा रेषाखंड वाचायचा कसा, तर याला रेख MN किंवा रेख NM असं वाचतात. म्हणजेच लाईन सेगमेंट MN or line segment NM. In this way we can read such line segments. Next point, it is ray. Definition: a ray is a part of a line. It starts at one point and goes forward continuously in the same direction. किरण म्हणजे एक रेषेचा भाग जो एका बिंदूपासून सुरू होतो आणि दुसऱ्या दिशेला पुढे रेषा जाते. अशा आकृतीला भूमितीमध्ये किरण असे म्हणतात. किरण वाचताना आरंभ बिंदूपासून आपण वाचायचा असतो अनंत बिंदूकडे. म्हणजे इथं आपण किरण PA असंच वाचायचं आहे. किरण AP असं आपण वाचू शकत नाही, असं कधीही आपण वाचायचं नाही. म्हणजे इथं रे PA असं आपण याचं वाचन करू शकतो.
द स्टार्टिंग पॉइंट ऑफ रे इज कॉल्ड इट्स ओरिजिन. सुरुवातीचा बिंदू आहे त्याला त्या किरणाचा आरंभ बिंदू म्हणतात. म्हणजे इथे बिंदू P हा या किरणाचा आरंभ बिंदू आहे. त्याच्यानंतर पुढचा जो पॉइंट आहे त्याचं नाव आहे प्लेन. इन मॅथमॅटिक्स अ फ्लॅट सरफेस इज कॉल्ड अ प्लेन. इन मॅथमॅटिक्स flat surface is called a plane. This is the plane which is shown by capital letter E. So E is the plane which is flat surface. So we can read plane E. म्हणजेच प्लेनला मराठीमध्ये प्रतल असं म्हणतात. प्रतल ई असं आपण याचं लेखन करायचं आहे आणि वाचनही करायचं आहे. हे प्रतल चारही दिशांना अमर्याद असं असतं. त्याच्यानंतर पुढे पहा पॅरलल लाईन्स. लाईन्स विच lie in the same plane but do not intersect are said to be parallel to each other. रेषा ज्या एकाच प्रतलामध्ये असतात आणि एकमेकींना छेदत नाहीत त्यांना आपण समांतर रेषा असं म्हणतात. असं म्हणायचं आहे. इथे W या नावाचं प्रतल आहे आणि यामध्ये या दोन रेषा आहेत ज्या एकमेकींना छेदत नाहीत म्हणून या दोन रेषांना समांतर रेषा असं म्हणायचं आहे. एकाच प्रतलामध्ये असणाऱ्या परंतु एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा असे म्हणतात. त्याच्यानंतर पुढचा जो पॉइंट आहे त्याचं नाव आहे कॉनकरंट लाईन्स. When two or more lines pass through the same point, then they are called are concurrent lines. इथं R नाही पाहिजे होतं. दोन किंवा अधिक रेषा एकाच बिंदूतून जात असतील तर त्या रेषांना आपण एकसंपाती रेषा असं म्हणायचं आहे. इथं रेषा A, रेषा B आणि रेषा C या H या एकाच बिंदूतून जातात म्हणून या तीन रेषांना एकसंपाती रेषा असे म्हणतात. कॉनकरंट लाईन्स म्हणजे एकसंपाती रेषा. इथे लाईन A, लाईन B आणि लाईन C आर कॉनकरंट लाईन्स असं लिहिलेलं आहे पहा. म्हणजे रेषा A, रेषा B आणि रेषा C या एकसंपाती रेषा आहेत. आणि हा जो पॉइंट आहे H हा एक कॉमन पॉइंट आहे ज्यामधून या तिन्ही रेषा जातात. या कॉमन पॉइंटला त्या तीन रेषांचा संपात बिंदू असे म्हणतात. म्हणजेच द कॉमन पॉइंट थ्रू विच दे पास इज कॉल्ड देअर पॉइंट ऑफ कॉन्करन्स. म्हणजे त्या तीन रेषांचा बिंदू H हा संपात बिंदू आहे. पुढे आपण जाऊया. One and only one line can be drawn through any two distinct points. कोणत्याही दोन भिन्न बिंदूतून आपणास जाणारी एकच रेषा काढता येते. इथे दोन बिंदू आहेत पहा. बिंदू S आणि बिंदू T हे दोन भिन्न बिंदू आहेत आणि यामधून जाणारी आपल्याला एकच रेषा काढता येते. त्याच्यानंतर पुढचा जो पॉइंट आहे तो म्हणजे कॉलिनियर पॉइंट्स. तर कॉलिनियर पॉइंट्स म्हणजे काय तर एक रेषीय बिंदू. त्याची डेफिनेशन दिलेली आहे पहा. सांगितलं इथं की 3 or more points which lie on a single straight line are said to be collinear points. 3 किंवा 3 पेक्षा अधिक रेषा माफ करा 3 किंवा 3 पेक्षा अधिक बिंदू एका सरळ रेषेत असतील तर त्या तीन बिंदूंना एक रेषीय बिंदू असे म्हणतात. इथे आकृती पाहिली तुम्ही तर बिंदू P, बिंदू Q आणि बिंदू R हे सरळ रेषेमध्ये आहेत. म्हणजेच या तीन बिंदूतून एक रेषा जाते म्हणून या तीन बिंदूंना एक रेषीय बिंदू असे म्हणतात.
म्हणजेच पॉईंट P, पॉईंट Q अँड पॉईंट R आर कोलिनियर पॉईंट्स. आणखीन एक आकृती पहा इथं. पॉईंट ए, पॉईंट ई आणि पॉईंट एफ हेही तीन वेगवेगळे बिंदू आहेत, परंतु याही तीन बिंदूतून एक रेषा जाते, म्हणून या बिंदूंना सुद्धा आपण एक रेषीय बिंदू असं म्हणायचं आहे. म्हणजे इथे पॉईंट ए, पॉईंट ई अँड पॉईंट एफ आर कोलिनियर पॉईंट्स असं आपण लिहायचं आहे. त्याच्यानंतर आणखीन एक मुद्दा आहे, तो म्हणजे नॉन कोलिनियर पॉईंट्स, म्हणजे नैक रेषीय बिंदू. Points which do not lie on the same line are called non-collinear points. जे बिंदू एकाच रेषेत नसतात त्यांना नॉन कोलिनियर पॉइंट्स असं म्हणायचं आहे. म्हणजे नैक रेषीय बिंदू असं आपण म्हणायचं आहे. इथं आपण जर पाहिलं तर पॉईंट एल, पॉईंट एम आणि पॉईंट एन हे तीन वेगळे पॉईंट आहेत आणि या तीन बिंदूतून ही रेषा जात नाही, म्हणून आपण या तीन बिंदूंना नैक रेषीय बिंदू असं म्हणायचं आहे. म्हणजे पॉईंट एल, पॉईंट एन आणि पॉईंट एम आर नॉन कोलिनियर पॉईंट्स. तर एवढीच माहिती आहे आपल्या पहिल्या लेसनमध्ये गणिताच्या. तुम्हाला समजले असेल असं मला वाटते. हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.